संभाजी ब्रिगेड के अधिकारी माधव शिवाजी बड़ावले के साथ मारपीट। उस्मान नगर पुलिस स्टेशन में मामला दर्ज। बापू ढाबा के मालिक नागेश पाटिल कापशी बुद्रुक के उप सरपंच नागेश बड़ावले सुबह 9:13 पर मेरे पास आए और कहा कि भाई तुम्हारा काम है, चलो चल कर आते हैं। मैं उनके साथ चला गया। बापू ढाबा जाने के बाद प्रद्युम्न बड़ावले मेरे पीछे आए और मेरे दोनों हाथ पकड़कर आंखों में डाल लिए और पवन ने मेरे साथ मारपीट की। मैंने उनसे पूछा कि क्या हुआ, बताओ। नहीं बता उन्होंने कहा कि मैं नहीं बताऊंगा, तुम लगातार मेरे खिलाफ पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करा रहे हो, इसीलिए मुझे मारा पीटा गया और चोट पहुंचाई गई। पुलिस प्रशासन शराब विक्रेताओं के पीछे भाग रहा है, लेकिन अगर जाने वाले समय में मेरी मांग सफल नहीं हुई तो अपने पूरे परिवार को लेकर उस्मान नगर पुलिस स्टेशन में आत्मदाह कर अपनी जान दे दूंगा। सर, तुमच्यावर जे मारहाण केली, कोण केली व कशामुळे केली? आजपर्यंत मी आपल्या उस्माननगर हद्दीमध्ये दारू संदर्भामध्ये 4 अर्ज केले होते। आयजी ऑफिसला गेलं, आपलं उस्माननगर पोलीस स्टेशनला सुद्धा केलं। एक दिवस असा आला की माझ्यावर संकटाचा। कापसे येथील बापू धाबाचे चालक पवन उत्तम ओडोळे व त्याचे भाऊ प्रद्युम्न उत्तम ओडोळे ह्या दोघांनी मला चल भाऊ चहा पिऊत म्हणून घरून येऊन बोलून नेलं। मला वाटलं काही काम असेल म्हणून मी त्यांच्याकडे गेलो। गेल्यानंतर एकानं हात धरले, आमच्या विरोधात तू अर्ज करतोस का म्हणून, आणि एकानं मारायला सुरुवात केली। त्यांच्या समोर, दोघांच्या समोर मी काहीच म्हणलं नाही त्यांना, तुमचं जे आहे ते मी नंतर बोलतो, आता मला जाऊ द्या। एवढं म्हणल्यावर सुद्धा अजून त्यांची मारण्याचीच तयारी। मग मी असं तिथून गेलो डायरेक्टली उस्माननगर पोलीस स्टेशनला। साहेबांना जे हकीकत आहे ते क्लिअर सांगितलं आणि त्यांना दाखवलं सुद्धा, मी माझ्या अंगावरची ओळख दाखवली। तुला तर एक वेळेस नाही अजूनही मारून टाकता म्हणून त्यांच्या एका नातेवाईकाचा काल सुद्धा रात्री 11 वाजता फोन आला। मग पोलीस प्रशासनाने त्यांना पैशाच्या जीवावर अजूनही अटक केलं नाही आणि अटक करण्यास त्याची अजून भूमिका दिसणं आली। अर्ज वगैरे केले का? केलं नाही, माझ्याकडे पुरावे सुद्धा आहे, पेपर कॉपी आहे माझ्याकडे। काय काय नाव आहे त्याचे मारहाणीचे आरोप? पवन उत्तम ओडोळे आणि प्रद्युम्न उत्तम ओडोळे। आणि माझ्या घराकडे येऊन मला म्हणता जीव मारून टाकतो। जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर पवन उत्तम ओडोळे आणि आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनचे जोही कोणी बीड जमादार आहे ते स्वतः 2 जण जिम्मेदार राहतील। की ते मुद्दामच दारू पिऊन होती ना करते, लोकांना त्रास देते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडे जर तसे काही पुरावे असतील तर माझ्यावर सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल करावा। त्यांनी क्रॉस कंप्लेंट केली असं त्यांचं म्हणणं आहे. काय अडचण नाही आपल्याला, त्यांच्या परिस्थितीत त्यांनी करावं, आपल्या परिस्थितीत आपण करावं। आपली काय भूमिका असेल? त्यांना तात्काळ अटक करावं हेच प्रशासनाला आपली विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून। जर ते तत्काळ जर अटक नाही केली तर आपली काय भूमिका? अटक नाही केली तर मी पूर्ण अख्खं कुटुंब घेऊन पोलीस स्टेशनला आत्मदान करणार। पण शाळा संघटनेचे पदाधिकारी आहोत, स्वाभिमानी संभाजीगडचे जिल्हा उपाध्यक्ष त्याच्या संदर्भात कोणी पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला काही याची मदतीची हाक वगैरे दिली? हो दिली, सर्वांना कळवलं। सर्वजण मुंबईला आहेत त्यामुळे सध्या शांत आहे। त्यांनी इकडे आल्यावर जाऊन आम्ही पियायला भेटणार आहोत। त्यांच्या धाब्यावर त्या धाब्याचे मालक नागेश जगनराव वडोळे गावचे उपसरपंच आहेत। त्यांनी आतापर्यंत रिजवानीच्या सुद्धा विरोधामध्ये अर्ज केले होते की गावची दारू बंद करा, उद्ध्वस्त होत आहेत संसार लोकांचे, म्हणून त्यांनी स्वतःच धाबा टाकून दारू विकत आहेत। असं आहेत का आपल्याकडे पुरावे? आहेत ना आपल्याकडे। त्यांना आतापर्यंत आपणही त्याच्याकडे गेलेत, पिले पण, आपण पण त्यांना पैसे पाठवलेले आहेत आणि जनता पण त्यांच्याकडे जाते। बनबारीमध्ये त्यांनी दारू सुद्धा विकतात, स्वतः बसून विकतात। जायचं नाही का त्यांच्याकडे? नाही, पोलीस प्रशासनाला पैसे देतात, हप्तेवारी चालते।